नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि ज्यांना माझ्याकडून काउन्सेलिंग करायची असेल, तुमच्या रँकनुसार जर का तुम्हाला बेस्ट पॉसिबल हवं असेल महाराष्ट्रामध्ये, तर तुम्ही मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. बघा, आज आज खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेले आहे आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन नाही झालेले. याचा अर्थ असा नाही, की ज्यांचे सिलेक्शन झाले नाही, त्यांना कॉलेज मिळणारच नाही. तुमच्या रँकनुसार तुम्हाला कॉलेज अलॉट होणार. सगळ्यात अगोदर ही गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाले, त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि ज्यांना नाही झाले, ते अ, थोडं वेळ आहे. तुम्हाला पण कॉलेज अलॉट होणार. ठीक आहे. आज फक्त आपण या व्हिडिओमध्ये ज्यांना कॉलेज अलॉट झालेले त्यांच्याबद्दल बोलणार आहे, की पुढं त्यांना काय आहे. तर सगळ्यात अगोदर ही नीट इन्फॉर्मेशन ब्रोक्युर आहे, ज्याच्यावर सगळी काउन्सिलिंग चालत असते. त्याचे रूल मी कॅप 1 राउंडचे तुम्हाला रूल समजून देतो. त्याच्यानंतर बेटरमेंट काय असतं, फ्री एक्झिट काय असतं, डी काय असतं, डॉक्युमेंट काय असतं, हे सगळं मी तुम्हाला समजावणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर आपण कॅप 1 राउंडची प्रोसेस ही समजून घेऊ, की त्याचे रूल काय आहे नेमकं, तर ते बघून घेऊ. तर 11.1.6.1 ठीक आहे. हा पहिला रूल आहे आपला. तर त्या रूलमध्ये काय सांगितलेलं आहे, इफ द कॅन्डिडेट जॉइन हिज हर राउंड 1 सीट अँड वॉन्ट टू अपग्रेड हिज कॉलेज, देन शी शॉल नॉट फिल स्टेटस रिटेन्शन फॉर्म अँड विल हॅव टू फिल फ्रेश चॉईस फिल फॉर राउंड 2. याचा अर्थ एकदम सिंपल आहे, की ज्या विद्यार्थ्यांना, ज्या कॅन्डिडेटला राउंड 1 मध्ये सीट अलॉट झालेला आहे आणि त्यांना अपग्रेड करायचं आहे, तर त्यांनी कॉलेजमध्ये रिटेन्शन फॉर्म भरू नये. यालाच आपण काय म्हणतो, अपग्रेडेशन म्हणतो. काय म्हणतो, बेटरमेंट. की कॉलेजला तुम्ही गेलात, ठीक आहे. कॉलेजची सगळी प्रोसेस पूर्ण केली आणि पूर्ण केल्यानंतर कॉलेजची प्रोसेस तुम्ही काय केलं मग, की स्टेटस रिटेन्शन नाही भरलं. स्टेटस रिटेन्शन म्हणजे अपग्रेड नाही केलं. तर म्हणजे त्या कॉलेजमध्ये तुम्ही सांगितलं, की आम्हाला रिटेन्शन नाही भरायचंय, आम्हाला हा कॉलेज नाही पाहिजे, आम्हाला बेटरमेंटसाठी जायचंय. कॉलेजवाले तुम्हाला सांगतील तसं, की रिटेन्शन भरायचं आहे की नाही. जर का तुम्हाला ॲडमिशन फिक्स करायचं आहे, तर आता एवढं समजलं असेल तुम्हाला पहिला मुद्दा, की राउंड 1 मध्ये जे सीट अलॉटेड झालेलं आहे तुम्हाला, तो कॉलेज तुम्हाला नाही पाहिजे, त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज पाहिजे, तर तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरू नये. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी नेक्स्ट राउंडमध्ये पुन्हा तुम्हाला फ्रेश चॉईसेस करावे लागेल. आता चॉईस फिलिंग ही सगळ्यात इम्पोर्टंट असते. मी बोलून थकलेलो आहे. तरीसुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओ दिलेला आहे. आता इफ अ कॅन्डिडेट जॉइन अँड इज सॅटिस्फाईड विथ द सीट अलॉटेड इन राउंड 1 अँड इज नॉट विलिंग फॉर अपग्रेडेशन इन राउंड 2. म्हणजे आता माझा एखादा कॅन्डिडेट आहे, त्याला त्याचा आवडीचं कॉलेज अलॉट झालेलं आहे. आता त्याला काउन्सिलिंगमध्ये पुढे भाग घ्यायचा नाहीये. त्याला तोच कॉलेज पाहिजे होता. समजा आरे पोद्दार कोणाला भेटला आणि त्याला वाटतं, की आरे पोद्दारच माझं बेस्ट कॉलेज आहे. आता मी पुढं काही काउन्सिलिंगमध्ये पार्ट घेणार नाही. तर तो आरे पोद्दारला जाईल, सगळे प्रोसेस पूर्ण कंप्लीट करेल. प्रोसेस काय-काय असतात ते सुद्धा सांगणार आहे. तर प्रोसेस कंप्लीट करणार आणि प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर तो तिथं रिटेन्शन फॉर्म भरून देईल. इज इट क्लिअर? चला. त्याच्यानंतर आता तिसरा लॉ, व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट. ठीक आहे. However, such candidate can be resigned from the allotted seat before the prescribed stipulated date and such a candidate will be eligible for round 2. हे तर तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. चालेल. त्याच्यानंतर इफ द कॅन्डिडेट इज सिलेक्टेड इन राउंड 1 ऑफ काउन्सिलिंग अँड डज नॉट रिपोर्ट ॲट द अलॉटेड इन्स्टिट्यूट, यालाच आपण आपल्या जनरल भाषेमध्ये फ्री एक्झिट असं सुद्धा म्हणू शकतो, की कॅन्डिडेटला राउंड 1 मध्ये काय झालं, की त्याला कॉलेजला जायचंच नाही, रिपोर्टच करायचं नाही, की त्याला कॉलेज आवडलाच नाही. तर त्याने काय करायचं, फ्री एक्झिट घेऊन टाकायचं, म्हणजे जायचंच नाही कॉलेजमध्ये. तर सच अ कॅन्डिडेट विल बी एलिजिबल फॉर राउंड 2, म्हणजे तो कॅन्डिडेट राउंड 2 मध्ये एलिजिबल आहे. म्हणजे तो राउंड 2 खेळू शकतो. नो न्यू रजिस्ट्रेशन इज रिक्वायर्ड. त्याला रजिस्ट्रेशन करायची गरजच नाही. एवढं समजलं? परत एकदा, त्याला रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. का नाही? जर का त्यांनी फ्री एक्झिट सुद्धा घेतला, तर त्याला रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. Such a candidate may participate again in round 2 after logging in with their earlier registration detail and filling fresh preferences. म्हणजे जो आपण फॉर्म भरलेला आहे सीईटीचा, त्याच्यामध्ये परत जाऊन आपण राउंड 2 ची चॉईस फिलिंग करू शकतो, असं क्लिअरली इथं मेन्शन आहे. ठीक आहे. हे माझ्या मनानं म्हणत आहे का? तर नाही. हा इन्फॉर्मेशन ब्रोक्युअरची आपलं काय आहे, पूर्ण रूल्स आहे. ठीक आहे.
आता पुढं अर्लियर रजिस्ट्रेशन डिटेल अँड फिलिंग फ्रेश प्रेफरन्सेस हीज हर सिलेक्शन फॉर राउंड 2 स्टँड कॅन्सल्ड. म्हणजे आता त्यानं कॉलेजला व्हिजिट दिली नाही. त्याच्यामुळं त्याला काय होईल, जो राउंड 1 ला कॉलेज अलॉट झाला होता, तो त्याच्या हातातून जाणार. हे क्लिअरली इथं सांगितलेलं आहे, की राउंड 1चं जे कॉलेज अलॉट झालं होतं कॅन्डिडेटला, तो त्याचा कॅन्सल ऑटोमॅटिकली होऊन जाईल. The seat so allotted to such a candidate who does not join will be presumed to be vacant seat. म्हणजे फ्री एक्झिट घेतल्यामुळं तो जो सीट आहे कॉलेजचं, तो काय राहणार? व्हॅकंट राहणार. तिथं कोणाची पण नोंद होणार नाही. ठीक आहे? कधीपर्यंत करायचंय? तर जी लास्ट डेट आहे आपली म्हणजे 17 तारीख आहे आय थिंक. तर 17 तारखेपर्यंत नाही गेला तर तो काय राहील, की फ्रेश राहील. त्याच्यानंतर अँड फ्रॉम द नेक्स्ट डेट आफ्टर द डेट सेट आउट ॲज द रिझल्ट लास्ट डेट for joining college in terms of such a allotment. Such a candidate will be allotted in round 2 of the ॲडमिशन प्रोसेस. हे समजलं असेल तुम्हाला, की राउंड 2 मध्ये तुम्ही फ्रेश फिलिंग, चॉईस फिलिंग करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही करू शकता. काय करू शकता, की चॉईस फिलिंग करू शकता. रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. तुमचे पैसे कुठे पण नाही गेलेले. फक्त तुम्ही ते कॉलेज सोडलं बुवा, की आम्हाला पाहिजेच नाही तो कॉलेज. ठीक आहे? चालेल. आता याच्यानंतर आता आपण बघून घेऊया, की कॅप राउंड 2 ची प्रोसेस. तर हे मी कॅप राउंड 2 मध्येच तुम्हाला एक्सप्लेन करणार. कॅप 1 राउंडचं तुम्हाला समजलं असेल सगळं काही, असं मी गृहीत धरतो. आता बेटरमेंट तुम्ही करायला पाहिजे, की फ्री एक्झिट करायला पाहिजे, की तुम्ही डायरेक्टली बेटरमेंट फ्री एक्झिट करायला पाहिजे. दोन्हीमधून काय करायला पाहिजे दादा? तुला काय वाटतं? तर हे तुमच्यावरती डिपेंड आहे. तुमची प्रायोरिटी आहे, की तुम्ही फ्री एक्झिट घेतात, की बेटरमेंट करतात. तर माझ्या हिशोबानं तुम्ही बेटरमेंट केलं पाहिजे. कारण फ्री एक्झिटमध्ये कसं असतं, की राउंड 1चं जे कॉलेज अलॉट झालेलं आहे, ते पण हातातून तुमचं जाऊ शकतं. हे समजणं गरजेचं. ठीक आहे. त्याच्यानंतर बेटरमेंटमध्ये कसं, तो पहिला कॉलेज पण आपल्या हातात राहतो. आणि नेक्स्ट राउंडमध्ये आपण चॉईस फिलिंग करू शकतो. जर का कॉलेज अलॉट झाला नाही, तर आपण पहिल्या कॉलेजमध्ये जाऊ शकतो. ठीक आहे. पण राउंड 3 पर्यंत आपल्याला चान्स असतात. ठीक आहे. तसं काही हरकत नाही. तर ही प्रायोरिटी तुम्ही सेट करा. दोन्हीमधून चांगलं दोन्ही ऑप्शन आहे. त्याच्यानंतर आता डी कशी बनवायची दादा? तर खूप सिंपल प्रोसेस आहे. सगळ्यात अगोदर डी बनवायची नाही कधी पण. सगळ्यात अगोदर जो कॉलेज अलॉट झालेला आहे आणि तुम्हाला बेटरमेंटसाठी जायचंय. आता फ्री एक्झिट घेतलं तुम्ही, तर खालची प्रोसेस तुमच्यासाठी नाही. पण जर का फ्री एक्झिट तुम्ही नाही घेतलं, तुम्हाला बेटरमेंटसाठी जायचंय, तेव्हा ही पुढची प्रोसेस सांगत आहे मी. आता काढायचा. कसा काढायचा दादा? तर सगळ्यात अगोदर काय करायचं, की कॉलेजला कॉन्टॅक्ट करायचं. समजा मला कॉलेज अलॉट झालेला आहे आरे पोद्दार. तर मी आरे पोद्दारला काय करणार, कॉन्टॅक्ट करणार. कसं कॉन्टॅक्ट करणार? आता मी तर जालन्याला राहतो आणि डायरेक्ट मी मुंबईला जाणार का? तर नाही. स्मार्ट वर्क करा. कसं करा? स्मार्ट वर्क. स्मार्ट वर्क कसं? Googleवरती जा. आरे पोद्दार असं टाका. टाकल्यानंतर तुम्हाला तिथं आरे पोद्दारचं काय दिसणार? मी एक एक्झाम्पल दाखवून देतो तुम्हाला. ठीक आहे. दिसत असेल तुम्हाला R.A. पोद्दार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज. ठीक आहे. असं. हे मी तुम्हाला डी-डीच्या अगोदरची गोष्ट सांगत आहे. जर का तुम्हाला काय करायचं आहे, ॲडमिशन घ्यायचं आहे तर. ठीक आहे. आता आरे पोद्दारवरती गेलो आपण. हां. इथं क्लिक माझं नेट स्लो आहे थोडं. असं कोणतं पण कॉलेजचं नाव टाकायचं आणि त्याचं कॉन्टॅक्ट नंबर टाकायचं. तर तुम्हाला इथून ते कॉन्टॅक्ट नंबर भेटून जाईल. ठीक आहे. हा आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर. आता खूप सारे कॉन्टॅक्ट नंबर चालत नाही, तर प्रयत्न करत राहायचं. ठीक आहे. प्रयत्न करत राहायचं आणि त्यांना कुठेतरी जाऊन तुम्हाला हे नंबर भेटून जाईल. त्यांना विचारायचं, "माझं कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे. आता मी काय करू?" तर ते तुम्हाला सांगणार, की डी कोणाच्या नावावर बनवायची, कशी बनवायची, ते पी-डी-एफ टाकणार तुम्हाला. त्याच्यानुसार तुम्ही सगळं काही प्रोसेस करायची. आता डॉक्युमेंट कोणते लागणार ते सांगू शकतो का तू? तर हो, मी डॉक्युमेंट तुम्हाला सांगू शकतो. 1 मिनिटं मला 1 मिनिटं द्या फक्त मला. तर मी तुम्हाला डॉक्युमेंट सगळे तर डॉक्युमेंट जनरली तुम्हाला हे डॉक्युमेंट तुम्हाला जनरली लागत असतात. कोणते? क्लास 10 मार्कशीट, क्लास 12 मार्कशीट, ट्रान्सफर सर्टिफिकेट, मायग्रेशन सर्टिफिकेट, कॅरेक्टर सर्टिफिकेट, नीट यूजी ॲडमिट कार्ड, नीट 2025 स्कोर कार्ड, गॅप सर्टिफिकेट, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, आधार कार्ड, डोमासाईल, पासपोर्ट साइज फोटो कमीत कमी 4 किंवा 8 घेऊन टाका तुमच्यासोबत. पोस्टकार्ड फोटो साइज फोटो पण लागणार. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट डोमासाईल सोबतच असतो. कास्ट सर्टिफिकेट जर का कास्टमध्ये असाल तुम्ही तर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर का कास्टमध्ये असाल. नॉन क्रिमिलियर फक्त एस-सी, एस-टीला लागत नाही. हे गरजेचं.
ई-डब्ल्यू-एस असाल तर ई-डब्ल्यू-एस, पी-डब्ल्यू-डी असाल तर पी-डब्ल्यू-डी आणि इन्कम सर्टिफिकेट. आता हे कॅरेक्टर सर्टिफिकेट काय आहेत आता, तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा हा प्रश्न असतो कॅरेक्टर सर्टिफिकेट. तर हे कॉलेजची डिमांड असते. सगळे कॉलेजेसला हे कॅरेक्टर सर्टिफिकेट इम्पोर्टंट नसतं. त्याच्यासोबतच गेट फिटनेस सर्टिफिकेट, फिटनेस सर्टिफिकेट, नीट एक्झाम रिझल्टचं जे इन्फॉर्मेशन ब्रोक्युर आलेलं आहे, त्याच्यानुसार तुम्ही फिटनेस सर्टिफिकेट पण रेडी ठेवा. आणि सी सेल ॲप्लिकेशन फॉर्म, जे सी सेलचं ॲप्लिकेशन भरलेलं आहे तुम्ही, ते पण तुमच्यासोबत ठेवा. आणि कॉलेज अलॉटमेंट लेटर हे पण तुमच्या सोबत ठेवा. ठीक आहे. वन्स द ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट आफ्टर द रिझल्ट. ठीक आहे. हे कॉलेजसाठी तुम्हाला लागतात. आणि याच्यासोबतच दुसरे सुद्धा लागू शकतात. परत एकदा सांगतो, दुसरे सुद्धा लागू शकतात. ते कॉलेजची डिमांड असते. ते तुम्ही तुमच्या हिशोबानुसार ते रेडी ठेवा. इज इट क्लिअर? चला. आता परत येऊ आपण, की बेटरमेंट झालं, फ्री एक्झिट झालं, डी झालं. आता याच्यानंतर डी कॉन्टॅक्ट केलं तुम्ही, डी बनवलं. त्याच्यानंतर आता तुम्हाला डॉक्युमेंट पण रेडी आहे तुमचे. डॉक्युमेंटची 4 प्रत लागते कोणत्या-कोणत्या कॉलेजेसमध्ये झेरॉक्सची. ठीक आहे. आणि त्याला सेल्फ अटेस्टेड लागतं. आता सेल्फ अटेस्टेड म्हणजे काय? तर सेल्फ अटेस्टेड म्हणजे की जे तुमचं नाव वरती लिहायचं सगळ्यात अगोदर. समजा माझं नाव सोहेल शाह आहे, तर सगळ्यात अगोदर वरती सोहेल शाह. ठीक आहे. त्याच्यानंतर पूर्ण नाव लिहायचं सोहेल सलीम शाह, जे डॉक्युमेंटवरती नाव आहे. त्याच्यानंतर खाली तुमची सिग्नेचर. ठीक आहे. सिग्नेचर झाली, त्याच्यानंतर खाली तुमचं डेट ऑफ बर्थ. समजा माझी 19/9/2003 आहे. ठीक आहे. तर असं करून तुम्हाला ते द्यावं लागेल. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे सगळं क्लिअर झालं असेल. आता तुम्ही रिपोर्ट केलं, पण स्टेटस रिटेन्शन नाही भरलं, म्हणजे तुम्ही अपग्रेड केलेलं आहे कॉलेज. आता तुम्ही फक्त राउंड 2 ची वाट बघायची आहे. आय होप तुम्हाला हे सगळं काही कळालं असेल. तरीसुद्धा तुमचे काही पण डाऊट असेल, तर कमेंटमध्ये नक्कीच विचारा. मी ते कमेंट जर का या व्हिडिओमध्ये नाही सांगितलं असेल काही, तर मी त्या कमेंटला नक्कीच रिप्लाय देईल. सो थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा. धन्यवाद.